सगळ्यांना नमस्कार. चला चिकट शिजलेलं आहे. सकाळपासून तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलाय, कोणी बघितलाय कोणी नाही काय माहीत नाही. तर तळवट हातरलाय भिजवून आणि इकडं छान असा चिकट शिजलेला आहे. बस आता नका लय हलू, लय चिक शिजलाय. आता भरायचं काम चालू आहे आपलं. ज्ञानेश्वरी येते या. अरे अरे बापरे, काही असं होतंय. वारं सुटले सकाळचं म्हणलं की. झाले का होय त्या भराय दोघं झालंय का? शिजलाय ना? चला मग शिजलाय तर हा बस. कुरडया करून झाल्या बरं का. आणि मस्तपैकी वाळू घातलेल्या इथं उन्हाला अशा. आणि आता काय काम चालू करायचंय तर आता चकल्या करायच्यात, बटाटी सोलायचं काम चालू आहे. अजून मस्तपैकी जेवण करायचंय. पण आज लवकर कुरड्या घालून घेतल्या. कुरड्या आज थोड्याशा कमी गहू टाकलं होतं परवा भिजायला, त्याच्यामुळे आज थोड्याशा कुरड्या कमी झाल्यात. आणि इकडं आमचं शाबू परतायचं काम चालू आहे, कारण का आज आहे पौर्णिमा. मी कढईत शाबू टाकून गेली. सर थोडा गॅस कमी ठेव, त्यात शेंगदाणा ती टाकते, मीठ टाकायचंय. शाबू रात्री भिजाय घातला होता चकल्यांना, तो शाबू करायचा होता, तर ते झालाय चिकट. आता चिकट झाले पण असं त्यात शेंगदाणा आणि मिरची टाकल्यावरती होईल नीट. जेवण करायचे, भूक लागली ना. आणि आता कसं झालंय, अवतार तर लय झालाय माझं. अजून डोकंही निचरायचंय पण विचारलेलं नाही. आणि हो का इकडं बाई सोलत्यात बटाटी, तिकडं शाबू भिजवून ठेवलाय टपाट टपगज भरून. आज त्यांचं काम चालू या दळायचं मस्तपैकी एकदम पुरा. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने दाखवते सगळं. ही अशी सिस्टीम असते सगळी आमची, का तर चकली चांगली व्हावी. बरेच जण ताईंचं असं म्हणणं आहे की रेश्माताई तुमची चकलीचा भोगा का होतोय. अहो ते शेवटी होया त्या बाय ती हाताने केलेलं आहे. शेवटी मसनीवचं हाताने केलेलं, ते हाताने केलेलं. थोडं पार भोगा होतो, थोडंसं ही झालेलं असतं. आणि कुरिअर मध्ये पण थोडंसं चकली ती नाजूक हो का, ती सुंदर बारीक असं दळायचं. ही बटाटी सोलून घेतल्यात, शाबू भिजवलाय, झालं आता सोलून. का व सर सरांच्या आमच्या आता आंघोळ झाली, 12 वाजलेले आहेत. खिचडी खिचडी इकडं बघता का थोडं? मग काय भूक बीक लागते का नाही? होय लागली होय, नाही लागली. बटाटा खातो वर का खिचडीत खायची? ढोबळी मिरची केली या, आवडती का? नाही होय, मग काय खायचं आता? बटाटा सोलू कालवून खायचं का? हा चला मग. देवा तुझं काय, तुला काय खायचंय सांग पाठदिशीने. थांब धर मी टाकते ह्याच्यात. हा जेवली का नाही? ज्ञानूले आमच्या भूक लागलेली. अण्णा फक्त आमच्या ह्याच्यात बापू सकाळी जेवून गेलं आणि अण्णासाहेब आमचं नाही. तर अण्णासाहेब अजून जेवायला चाल नाही. खिचडी मात्र खिचडी झाली, त्याला ताणच नाही अजिबात. होय आत्या कसं वाटतंय पण खिचडी खाऊन? भारी वाटतंय का नाही? खिचडी खात नाही मी, नाही खिचडी खात मी, नाही खिचडी. मग म्हणलं आता त्याला असली खिचडी करून द्यावं. खिचडी दिसली नाही पाहिजे त्याच्यात. होय आत्या बरोबर ना? चांगली लागते का नाही? हा मग बघा बरं, तुम्हाला रोज अशीच भिजवून खिचडी देत जाईन रोज. म्हणजे उपास असला की ग असं खिचडी भात. चला हा सांगा कमेंट करून. आज महिन्या ह्याची वट पौर्णिमा आजच आली असती, पण दोंड्यामुळं 1 महिन्याने दोंड्याचा महिना. दोंड्याचा हो तेच ना, धोंड्याचा महिन्याने सगळ्या धोंडच टाकल्यात आता. चला असू द्या. कोण कोण धोंड खायला गेले सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आमची मम्मी गेली नाही तेवढी. जायचंय तुम्ही? बर. आमच्या आजी आजी बापू जाऊन आले धोंड खाऊन. आजी आमरस चपाती पोळी वडापाव लय आजीला काय काय जेवाय होतं. बापूसाठी मटण होतं. हा होय गणेश. गणेशचं तर काय इचरायलाच नको, रोजच धोंड.
हा का नाही? गणित चायच्या ताल्यात मिरच्या कुठायच्या आता कवायची काय मिरच्याची ठिकी कुठल्याशिवाय सवळ त्यांना येलच नाही आता. अजून 15 दे. सध्या या जेवण करायचं चला.